मित्रांनो, आज आपल्या सोबत आहेत महाडीजेचे सदस्य म्हणजे महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन। तर यावर्षी त्यांनी पूर्ण राज्यस्तरीय अशी दहीहंडी स्पर्धा आयोजित केली आहे। तर त्या स्पर्धेबद्दल थोडंसं आपल्या सगळ्या गोविंदा गोपाळांना सांगा। धन्यवाद रोशन। सर्वप्रथम तुझे दहीहंडीसाठी खूप खूप छान व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय। आपल्या माहितीसाठी येणाऱ्या 30 ऑगस्टला महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनची राज्यस्तरीय दहीहंडी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे आणि यंदाचे त्याचे 30रं वर्ष आहे। ही स्पर्धा विलेपार्ले येथे होईल आणि मी सर्व मंडळांना आपल्या माध्यमातून विनंती करते की ही स्पर्धा राज्यस्तरीय आहे। याला आपल्याला महाराष्ट्र शासनाचे क्रीडा खात्याकडनं एक आपल्याला हे मिळते म्हणजे सपोर्ट्स मिळतो आणि ही स्पर्धा खेळणं फ्युचरसाठी खूप चांगलं आहे। ह्या स्पर्धेला जे आम्ही तुम्हाला सर्टिफिकेट्स देतो ते पण पुढे तुम्हाला कामासाठी नक्कीच उपयोगी पडतील। आपल्याला यावर्षी मला सांगायला आनंद होईल की गेली 2 वर्ष आपण ही स्पर्धा आयोजित केली, पण यंदा प्रो गोविंदामध्ये खेळणारे 8 थर 9 थर 10 थर लावणारे मंडळ या स्पर्धेमध्ये नक्कीच भाग घेतील। ही स्पर्धा 6 थर आणि 7 थर म्हणजे जी मुलं 8 थर 9 थर लावतात ते 7 थराच्या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात, जे 7 थर लावतात ते 6 थराच्या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात। त्याचं कारण हे आहे की प्रो गोविंदा हे मोठं व्यासपीठ आहे, तिथे सर्वांनाच जाता येत नाहीये। म्हणून महाराष्ट्र राज्य दहीहंडी असोसिएशन म्हणजे आपले MRDJनी असा एक छोटासा प्रयत्न केला की जी मंडळ या अशाच मोठमोठ्या स्पर्धेपासून राहतात अलिप्त, त्यांच्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचंय। त्यामुळे हा एक छोटासा प्रयत्न आहे आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये यामध्ये मुलींची 6 थराची स्पर्धा आहे। नक्कीच रोशन सर्वांनी भाग घेणं गरजेचं आहे। धन्यवाद गीताताई। एक थोडासा वेगळा प्रश्न पार्ले स्पोर्ट्स क्लब बद्दल विचारतो। गेल्या वेळी तुम्ही 7 थरांचा विश्वविक्रम केला महिलांचा, तर यावेळी सगळ्यांच्या अपेक्षा उंचावल्यात, यावेळी काय असेल? ते मी माझ्या ग्राउंडलाच सांगेन, कारण गेल्या वर्षी आम्ही 7 थराचा विक्रम केलेला आहे। खरोखरच म्हणजे 7 थरांचा मुलींचा विक्रम म्हटल्यावरती भरून येतं। सगळ्या मुलींची ती मेहनत आहे, कारण कोच आहे किंवा बाकीच्या गोष्टी आम्ही मॅनेज करतो, परंतु मुलींची जिद्द आहे। आपल्याला सर्वांना माहित आहे की मुलींचा संघ चालवणं, माझ्या मंडळाला 25 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि टचवूड मंडळ फुटलेलं नाहीये आणि फुटू देत पण नको। माझ्याकडे मुलगी म्हणून आलेली जी आहे ती बायको झाली, आई झाली, पण मला प्राऊड वाटतं की ती आज पण आई असली तरी शेवटचे 8 दिवस प्रॅक्टिसला येते आणि दहीहंडीच्या थरात असते। हे कुटुंब असतं, हे दहीहंडी पथक म्हणजे एक दहीहंडीच्या दिवशीसाठी फक्त नसतं, तर हे कुटुंब असतं आणि ते कुटुंब व्यवस्थित सांभाळलं तर खूप मस्त होतं। 7 थर लावायला आम्हाला बरीच वर्ष गेली, कारण माझं असं मत होतं की लोकांना वाटतं म्हणून 7 थर नाही, कुठला विक्रम करण्यासाठी 7 थर नाही, तर त्या प्रत्येक आईने वडिलांनी त्यांच्या घरातल्यानी विश्वासाने जी मुलगी व्यवस्थित पाठवलेली आहे ती व्यवस्थित थर जे यशस्वी लागल्यानंतर घरी गेली पाहिजे। म्हणून 6 थर मी 2006 ला लावले, त्याच्यानंतर 2013ला मी 7 थरांचा यशस्वी प्रयत्न केला, पण तो थोडा हुकला। पण 2025ला जेव्हा वातावरण बघितलं की म्हणजे आता माझ्या बाजूला डेव्हिड आहे, त्यांचा जय जवान बद्दल एक रिस्पेक्ट आहेच, कारण त्यांच्याकडे बघून बरेच मंडळ शिकली आहेत। त्याच पद्धतीने की मुलांची मंडळं 10 थर लावतात, तर काय त्यांच्यात आणि आमच्यामध्ये फरक आहे? तर मग मी विचार केला की 9 थर लावतात म्हणजे आपले 6 थर झाले मुलींचे। मग जर ते 10 थर लावू शकतात, मग त्याच्यामध्ये पण तेच असतं, वेट मॅनेजमेंट असतं, कॉन्सन्ट्रेशन असतं, जिद्द असतं, सहनशीलता असते, या सगळ्या गोष्टी मुलांमध्ये असतात तर मुलींमध्ये आहेत। तर चल आपण ट्राय करूया। म्हणून गेले 4-5 वर्ष या गोष्टींसाठी आम्ही खूप प्रयत्न केला। गेल्या वर्षी आम्हाला असं वाटलं हो आता आम्ही करू शकतो, आणि मला एक सांगायचं, मी 7 थर लावणार म्हणजे लावणार हे ओघामध्ये बोलून गेले। तुमच्यासारखे जे मित्रमंडळी ग्राउंडला येतात, आपण मुलींना बडबडत असतो आणि त्याच्यातून आलं, परंतु तो व्हिडिओ आल्यानंतर इतकं डोक्यावरती स्पेशल आलं ना की आता शब्द टाकलेला आहे तर करायचंच। म्हणून आपण बोलतो ना, नहीं से लड़के नैया पार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती। अशक्य काहीच नसतं, शक्य करायला मेहनत, जिद्द आणि आपली एकी असणं गरजेचं आहे, आणि ते पार्ले स्पोर्ट्स क्लबने केलं। आपण आमचे थर बघितले असतीलच का आम्ही तो साचाच असा बनवलाय की कोणीतरी एक स्टेप वाढवलं की मुलीने 8 थर लावलीच म्हणा। आणि पार्ले स्पोर्ट्स क्लब यावर्षी, पुढच्या वर्षी की कधी पण 8 थर नक्कीच पार्ले स्पोर्ट्स क्लब मुलींचे तुम्हाला बघायला मिळतील, हे मी तुमच्या साई लीला गोविंदा पथकाचे ते साईबाबांच्या आशीर्वादाने सांगते।
धन्यवाद आणि आजचा दिवस पण आषाढी एकादशीचा आहे. मी माझ्या वडिलांचं नाव विठ्ठल आहे, त्याच्यामुळे डॉटर ऑफ विठ्ठल. तर चांगला दिवस आहे आणि तुमच्या सर्वांचे ब्लेसिंग्स पार्ले स्पोर्ट्स क्लबचे 8 लागू देत. धन्यवाद. मी एक प्रश्न डेव्हिड सरांना विचारतो. गेल्या वेळी जय जवाननी एकाच दिवशी दहीहंडीच्या दिवशी 3 वेळा 10 थर लावले, ही खूप मोठी बाब आहे. तर यावेळी काय असेल त्यामध्ये ॲडिशनल असं अजून काही नाही. आमचे ऑलवेज प्रयत्न असतात की पहिले आम्ही जेव्हा 8 थर लावले, पहिले 7 थर प्रॉपर उतरवले, त्यानंतर 8 थर लावले. जसे 8 थर उतरवले तसे 9 थर लावले. यावेळी ग्राउंडमध्ये आम्ही 10 थर उतरवल्यानंतर 11चा ट्राय करणार म्हणजे करणार, एवढं नक्की. कारण की आमच्या सरांनी असं सांगितलंय, कारण की आमच्या सरांचं एकदा संदीप सर जसं बोलला तसं आम्ही करतो. तर त्यामुळे प्रयत्न तर नक्कीच करणार, पण 10 आमच्या ग्राउंडमध्ये उतरल्यानंतरच करणार सुरक्षिततेप्रमाणे. मला पण बरोबर आहे डेव्हिड म्हणाला की कसं आहे, थर लावणं खूप सोपं असं म्हटलं तरी माझा पण वर्षी हाच प्रयत्न असेल की गेल्या वर्षी आम्ही 7 थर लावलेले आहेत. आम्ही दहीहंडीच्या 2 दिवस अगोदर लावले, दहीहंडीच्या दिवशी लावले. पण यावर्षी मला 7 थरांनी दहीहंडी फोडायची आहे. दहीहंडी 7 थरांनी फोडण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. तशी आमची प्रॅक्टिस सुरू आहे. ज्या वेळेस आमची 7 थरांनी दहीहंडी फुटणार आणि व्यवस्थित मुली उतरणार, त्याच्या नंतरच आम्ही 8 थराचा प्रयत्न करणार. आणि मी सर्व महिलांच्या गोविंदा पथकांना विनंती करते की सगळ्यांनी लवकरात लवकर 14 वर्षाची मुलगी घेऊन 6 थर लावा. आपल्याला प्रोला जायचंय बाबा. प्रोला आम्ही जातो म्हणजे मी आनंदी नाहीये. मला असं वाटतं की प्रो मध्ये आता हे 4थं सीझन आहे, तर आपल्याला महिलांना त्या प्रो मध्ये जायचं असेल मंडळांना, तर तुमच्यासाठी आम्ही सर्वजण थांबलोय. लवकरात लवकर 6 थर लागू दे अजून सगळ्यांचे आणि आम्ही प्रोला जाऊ दे, अशी मी विनंती नक्कीच करेन. नक्कीच धन्यवाद. MRDJ कमिटी मार्फत जी कॉम्पिटिशन आहे त्या कॉम्पिटिशनला सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्या गोविंदा पथकाने नक्कीच सहभाग दर्शवावा. ही मंडळांना मला सांगायचं की आपल्याला सर्वांनाच माहितीये की गेले 3 वर्ष सतत 23, 24 आणि 25 महाराष्ट्र राज्य दहीहंडी असोसिएशन प्रताप सरनाईक साहेब, पूर्वे सरनाईक साहेब यांच्या माध्यमातून इन्शुरन्स केलं जातं. सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब, आशिष शेलार साहेब या सर्वांच्या मदतीने केलं जातं. यावेळेस पण आता आम्हाला पूर्वेजींनी सांगितलं की इन्शुरन्स प्रोसेस स्टार्ट झालेली आहे. सो मी आपल्याला सर्वांना रिक्वेस्ट करेन की आता थोड्या दिवसातच आपल्याला कळेल आणि त्याच्यापूर्वी जर प्रॅक्टिस सुरू झालेली असेल तर जाऊन ओरिएंटलशी कॉन्टॅक्ट करून स्वतःचे वैयक्तिक तरी थोडे इन्शुरन्स काढा. महाराष्ट्र शासनाची प्रोसेस कंप्लीट झाल्यावरती तुम्हाला मोफत जो इन्शुरन्स मिळणार आहे तो इन्शुरन्स नक्की काढा. आणि कृपया 1 महिना 15 दिवस प्रॅक्टिस करू नका. ज्या कमीत कमी 1.5-2 महिने प्रॅक्टिस करा, जेणेकरून दहीहंडीच्या दिवशी डोक्यावरती आपल्याला प्रेशर येत नाहीये की थर लागणार आहे का की नाही येणार आहे. कारण जो मुलगा 1 महिन्यानंतर येतो, 1 महिन्याची प्रॅक्टिस मध्ये शेवटचे 15 दिवस येतो ना, 2 महिन्याच्या प्रॅक्टिस मध्ये 1 महिना येतो, हे कॅल्क्युलेशन असतं. त्याच्यामुळे दांडी मास्तर आपल्या सगळ्यांकडेच असतात. पण ठीक आहे, सगळे आपलेच आहे, त्यांना घेऊन चालायचंय. पण मुद्दा हा आहे की त्यांना लागतं जास्त इन्शुरन्सचं सांगायचंय. जे मंडळ इन्शुरन्स काढत नाही, हा इतिहास आहे 3 वर्षाचा, त्याच मंडळातल्या मुलाला दगावला जातो आणि आम्हाला खूप वाईट वाटतं की आम्ही त्यांच्यासाठी काही करू शकत नाही. त्यामुळे इन्शुरन्स होणं खूप गरजेचं आहे आणि ते मोफत आहे. ते आपल्याला विनंती आहे, करा. रोशन, तुझे खूप खूप आम्ही आभारी आहोत. दहीहंडीवाला हे पेज हा कन्सेप्टच सर्वांसाठी एक वेगळा आहे, परंतु खूप YouTube चॅनल्स येतात, परंतु सातत्य असणं खूप गरजेचं आहे. आज रोशनची तुझी प्रगती बघितल्यावर आम्हाला असं वाटतं की कुठलाही स्वार्थ न ठेवता फक्त वेडा दहीहंडीचा त्यातला हा आमच्यासारखा एक वेडा आहे. आणि आम्हाला पण खूप प्राऊड फील होतं की इज अ पार्ट ऑफ MRDJ, बिकॉज आमच्या MRDJच्या प्रत्येक कार्यक्रमात असतो आणि प्रो गोविंदाला पण गेल्या वर्षी तो आमच्या रेफरीज बोर्डमध्ये होता. सो आम्हाला तुझ्याबद्दलही खूप खूप आणि खूप जास्त एक प्राऊड फिलिंग आहे. धन्यवाद.